दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे. कार्तिकी एकादशीच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शासकीय महापूजेकरता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. ते पंढरपूरला आले होते. दरम्यान कालपासून त्यांचा सोलापूर जिल्हा दौरा सुरू झाला होता. सोलापूरहून पंढरपूरला येत असताना वाटेत त्यांनी मंगळवेढा या ठिकाणी ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे आणि सिद्धेश्वर आवताडे यांच्या कार्यालयाला भेट दिली. गेल्या काही दिवसापासून आवताडे हे शिवसेनेमध्ये येणार अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान या ठिकाणी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये समाधान आवताडे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले भगीरथ भालके हे काँग्रेसचे उमेदवार हे उपस्थित होते. आणि भगीरथ भालके सुद्धा गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्कामध्ये आहेत. यापूर्वी सुद्धा मंगळवेढा भागातील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची मुंबईमध्ये भेट घेऊन काही चर्चा केल्याच्या सुद्धा वार्ता आहेत. दरम्यान भगीरथ भालके आणि बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे यांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं. यावेळी शिंदे यांचा सत्कारही करण्यात आला. याचबरोबर सिद्धेश्वर आवताडे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचाही सत्कार एकनाथ शिंदे यांनी केला. दरम्यान भाजपचे आमदार समाधान आवताडे हेही मंगळवेढेचे आहेत आणि बबनराव आवताडे यांचे ते पुतणे आहेत. दरम्यान त्यांनी सुद्धा मंगळवेढ्यामध्ये एकनाथ शिंदे आल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत केलं. संत दामाजी पंतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला होता आणि या ठिकाणी सुद्धा समाधान आवताडे यांनी शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडं बबनराव आवताडे यांच्या कार्यालयाला एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन आगामी काळामधलं बेरजेचं राजकारण दाखवून दिलंय. कारण कदाचित बबनराव आवताडे आणि सिद्धेश्वर आवताडे हे शिवसेनेमध्ये येऊ शकतात. याचबरोबर भगीरथ भालके हे सुद्धा आवर्जून इथे उपस्थित असल्यामुळं पंढरपूर मंगळवेढ्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. पंढरपूरला आल्यानंतर एकनाथ शिंदे यांची अनेकांनी भेट घेतलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित पाटील, आमदार समाधान आवताडे हे तर त्यांच्या समवेतच होते महापूजेपर्यंत. यानंतर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते माजी मंत्री तानाजीराव सावंत यांचे पुतणे असणारे अनिल सावंत यांच्या निवासस्थानी गेले. अनिल सावंत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी नेते हे उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या स्वागताकरता म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणीही करण्यात आला. त्यामुळे सर्वच पक्षातील लोकांनी एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा सपाटा लावला होता. याचबरोबर पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी सुद्धा पंढरपूर विश्रामगृहामध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांचा सत्कार केलेला आहे. पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने नागेश भोसले यांची भूमिका ही महत्त्वाची आहे आणि त्यांच्या पत्नी साधनाताई भोसले या जवळपास 7.5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि आता त्या पुन्हा इच्छुक आहेत. कारण पंढरपूरचं नगराध्यक्षपद जे आहे ते सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित आहे. त्यामुळे अनेक जण नगर परिषद निवडणूक या निमित्तानं विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांशी आपली जवळीक वाढवत आहेत. त्याचबरोबर अनेक नेते जे अन्य पक्षातले आहेत त्यांनी भेटी घेतलेल्या आहेत. भाजपचे नेते, युवा नेते प्रणव परिचारक हेही विश्रामगृहामध्ये आवर्जून उपस्थित होते. त्यांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, सत्कार केला. याचबरोबर मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजू खरे हे तर पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत आणि ते निवडून आल्यानंतर त्यांची शिवसेनेची पुन्हा जवळीक वाढली. त्यांनीसुद्धा पंढरपूर विश्रामगृहामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले व अन्य नेते उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांचा हा दौरा जो होता हा आता स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पूर्व दौरा आहे. त्यामुळे सर्वच राजकीय स्थानिक नेते आहेत तिथले त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेणं पसंत केलेलं आहे. कारण आगामी काळामध्ये अनेकांना पक्ष बदलावे लागणार आहेत. सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होत आहे. असंच आता शिवसेनेमध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बेरजेचं राजकारण या भागात सुरू केलेलं दिसत आहे.